चला रामकृष्ण हरी. नमस्कार मंडळी, मी ज्योती अगदी मनापासून स्वागत करते तुमचं आपल्या चॅनलवरती. आज बुधवार आहे आणि शनिवारी आषाढी वारी आहे, त्यामुळे 3-4 दिवसच राहिलेत. तरीसुद्धा पंढरपूरमध्ये खूप गर्दी झाली आहे आणि आता इकडला पूलसुद्धा बांधून झालेला आहे. बऱ्यापैकी पुलाचं काम चालू झालेलं आहे. गेल्या वर्षीपासून 1-1.5 वर्ष झालं चालू होतं, तर आता वरून दिंड्या वगैरे जायला लागलेले आहेत तिथं. तर आता आम्ही पण जाणार आहे दिंडीमध्ये. मग आता दामाजी आलेला होता, त्यामुळे म्हटलं चला दिव्या पण आले, दामाजी 2 जण आलेले आहेत. आता आदेशला घ्यायचं काही टेन्शन नाही आणि व्हिडिओ शूट करायला हा आहे. आणि परीलाही एवढं काय बाहेरचं शूट जमणार नाही, त्यामुळे काही असं फिक्स नव्हतं शूट घ्यायचं. म्हटलं हा आलाय म्हटल्यावर चला आता आपण 2 जण जाऊ आणि इथलं शूट घेऊ. आता किती गर्दी आहे काय, दरवर्षी एवढी सिंगल रोड असल्यामुळे भरपूर गर्दी होत होती. तर आता इथं उड्डाणपूल झालेला आहे, तिथून बऱ्याचशा पालख्या वरून जातात, त्यामुळे इथं खाली एवढी काही गर्दी दिसत नाही. आता उद्या अंगण झाल्यानंतर मात्र इथं भरपूर गर्दी होणार आहे आणि पाऊसही भरपूर आहे. आता यावर्षी 2 दिवस झालं सलग पाऊस आहे, त्यामुळे लोक यायचं जायचं. आणि यावर्षी अधिक महिना झालेला आहे. अधिक महिन्यामध्ये बरेचसे लोक येऊन दर्शन वगैरे करून गेलेत आणि पाऊसही भरपूर आहे, त्यामुळे थोडी गर्दी कमी वाटते. अजून 2 दिवसानंतर हे आहे हा इथला रोड पूर्ण फुल होईल. उद्या बहुतेक जे छोट्या दिंड्या आहेत, आपल्या घराच्या इथे एक दिंडी असते ती उद्या येणार आहे आणि 150-200 लोक असते तिथं. आणि इथं पाठीमागं पण तुम्हाला दिसते, तिथं एक 4-5 सलग दिंड्या असतात, त्यामुळे हा रोड ही पूर्ण फुल असणार आहे. चला तर मग आता आपण जाऊन शूट करूया. आता आम्ही पावसातच उभा आहे, पाऊस यायला चालू आहे इथं. दोघांच छोट्या छोट्या दिंड्या पुढे यायला लागलेल्या आहेत आणि पाऊस भरपूर आहे. हळूहळू दिंड्या पंढरपूरमध्ये यायला चालू झालेत. दामाजी इकडं माझ्याकडे आलेला होता, मग म्हटला चल दीदी आपण दिंडीमध्ये जाऊ. लग्नाच्या अगोदर मी यायचे इकडं वारीला पंढरपूरला, त्यावेळेस ही मुलं दामाजी, निलेश वगैरे हे खूप लहान होते, अगदी 6-7 वर्षाचे असतील, त्यामुळे एवढं लांबचं अंतर त्यांना चालणं काही शक्य नव्हतं. त्यानंतर माझं लग्न झालं आणि हा योगायोग आम्हाला दिंडीत चालण्याचा आलाच नाही, म्हणून म्हटलं चल आपण आता दिंडीत जाऊन आलो. आणि आता बघितलं तुम्ही किती छोट्या छोट्या दिंड्या ज्या आहेत त्या सगळ्या पुढं आलेल्या आहेत आणि पाऊस भरपूर आहे. पाऊस काही कमी नाही, सारखं रिमझिम म्हणण्यापेक्षा मोठा 2-3 वेळा येऊन गेलेला आहे आणि असे चिरचिरसारखी चालूच आहे. पण विठ्ठल नामाच्या गजरात विठ्ठल नाम घेत माऊली माऊली म्हणत कसा ते प्रवास म्हणजे रस्ता हे होतो ते समजतही नाही. 1 किलोमीटर पर्यंत असेल. आता विसावा मंदिरकडं तर याच्यापेक्षा जास्त गर्दी असणार आहे, पण त्याच्या पुढून म्हणजे त्याच्या थोडं पुढनं असं आम्ही चालत आलेलो आहे. विसावा मंदिरच्या तिथून पूर्ण विसावा घेते, थोडा वेळ थांबते ह्या छोट्या दिंड्यासुद्धा आणि दिंडीतील जे लोक आहेत ते सुद्धा थोडा वेळ थांबतात. नंतर तिथं पूर्ण प्रदक्षिणा करतात आणि नंतर पुढं पांडुरंगाच्या मंदिराकडे जातात. तर त्याच्या पुढूनच आम्ही इथं आलेलो आहे आणि एवढी गर्दी, त्यामुळे शूट वगैरे काही घेणं तिथं तर पॉसिबलच झालेलं नसतं. त्यांच्यासोबत इथं चालत आलो आहे आणि थोडा वेळच आम्ही चाललो, पण खूप छान वाटलं. आता कधी योग येतोय ते आळंदी ते पंढरपूर चालायचं माहीत नाही, पण इथं सुद्धा चालायचं 1 किलोमीटर असेल, तेवढ्यात सुद्धा आम्ही छान आनंद घेतला. छान वाटलं. तुला कसं वाटलं? मला पण खूप भारी वाटलं. मी स्पेशल सुट्टी काढून वारीसाठी झालोय. 25 तारखेला वारी, माझी 28ला सुट्टी संपते. मी पण वापस जातोय आता पांडुरंगाचं दर्शन. कुठे येतो आता? मी आता मणिपूर आर्मीमध्ये आहे आणि खास वारीच्या सुट्टीसाठी तो पंढरपूरला आलेला आहे. दरवर्षी आम्ही कासेगावहून म्हणजे माझ्या लग्नाच्या अगोदर कासेगावहून पंढरपूरला आम्ही पायी वारी करायचो. पण आता इथून सुद्धा म्हणजे आता मुलं वगैरे लहान असल्यामुळे कसं प्रदक्षिणा करायला म्हणजे ह्या आता आदेश लहान, परी लहान, आता ह्या सगळ्यामुळे मला होत नाही. पण कासेगावहून आम्ही म्हणजे पूर्ण फॅमिली घरातले सगळेजण पायी वारी करायला यायचो. एक 15 किलोमीटर तरी अंतर असेल, पूर्ण प्रदक्षिणा मारायच्या. आणि नंतर कासेगावला जाताना एक 7 किलोमीटर तरी आम्हाला म्हणजे मंदिरापासून 7 किलोमीटर अंतरावर सुद्धा वाहन म्हणजे काय तिथं बस तर काय आतमध्ये येतच नाहीत. जे छोटे रिक्षा ॲटो वगैरे जे आहेत तिथून आम्हाला म्हणजे 7 किलोमीटर भेटत नाही. एकदम म्हणजे लहान होती मी, 5वीला, परी एवढी असल्यापासून सुद्धा पायी वारी केलेली. पण आता इथं पंढरपूरमध्ये असून म्हणजे मध्ये आधी तर काय सारखं जाणं होतं, पण प्रॉपर इथून अजून काय ह्या 4-5 वर्षात तरी करोनापासून झालंच नाही. पण मणिपूरहून म्हणजे सुट्टी काढून खास वारीसाठी आलेलं आहे. तुझी वारी होती
नंतर तू किती तारखेला रिटर्न आहे? 28ला आहे ना? 28 ला. 25ला वारी आहे आणि 28ला नंतर तो रिटर्न जातोय. चला आता तर असं आम्ही घरी आलो. योगाने आम्ही ज्या दिंडीत चालत आलो ती दिंडी इथली म्हणजे या रस्त्याने इकडं पुढे गेलेले आहे. त्यांचा तो मठ आहे. त्या मठामध्ये ते आता कोण गोपाळकाला होईपर्यंत राहते. तर तरी कोण म्हणजे वारी झाल्यानंतर रिटर्न जातात. आता घरून जाताना आम्हाला वाटलेलं होतं बाबा रस्त्यामध्ये तिथं कोण गंध लावणारे वगैरे असतील, तर त्यामुळे काय आम्ही गंध लावलेला नव्हता. पण तिथंही आम्हाला म्हणजे आता वारीच्या दिवशी किंवा आदल्या दिवशी जास्त जण असतात गंध लावणारे. आणि आता सध्या जरी आपण नदीला गेलं तिथं चंद्रभागाच्या तिथं, तर गंध लावणारे लहान छोटी मुलं सुद्धा जे आलेत त्यांनी पाहिलं असेल. पण आता इथं तर काही कोण नव्हतं. चला आता आम्ही घरी आले. रामकृष्ण हरी. ही घरापुढूनच दिंडी जाते आणि घराच्या समोर तिथं 4-5 मठ आहेत. त्यामुळे तिथल्या मठातले एक दिंडी यायला चालू झालेत. काय पाहिजे तुला? कुठे आहे दाखव. तू कसं हे कर. व्हिडिओ तसाच काढला असं तिला डान्स केला. चला मी पण सोडून येते.